आमचं खरंच खूप चुकलं. श्वेता आल्यापासून आम्ही वेड्यासारख्या वागायला लागलो. तू प्लीज आम्हाला माफ कर. हो आणि तुझ्या विरोधात आम्ही कटकारस्थाने केली ती नाही करायला हवी होती आम्ही. हो खरंच चूक झाली आमची. प्लीज माफ कर. आणि तुझ्या आई वडिलांवरती आम्ही आळ घेतला ते तर फारच चुकलं आमचं. प्लीज आम्हाला माफ करशील ना? लीला आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली. प्लीज माफ कर आम्हाला. प्लीज माफ कर लीला. प्लीज माफ. आधी लांब वा लांब. हे बघा तुम्ही ना ह्या शेंड्या लावणं बंद करा. शेंड्या लावल्या आता नीट बोलताना तू. नीट बोलतोय ना लीला तुझ्याशी. खरंच चूक झाली आमची. नाही मी बघतीये गणपती विसर्जनाच्या दिवसापासनं चांगल्या वागताय तुम्ही माझ्याशी. पण काय ना ह्या आधी सुद्धा तुम्ही कितीतरी वेळा माझ्याशी गोड बोललात आणि मग मला फसवले. त्यामुळे नक्कीच हा सुद्धा तुमचा काहीतरी प्लॅनच असणार. वहिनी तिला मनातलं काय? मनातलं गिल्ट तुला कसं समजेल? आम्ही ह्याचाच विचार करतो. हे बघ, मला माहितीये की तुझा आमच्यावरती विश्वास नाही, पण मग तू आमची परीक्षा घेऊ शकतेस ना? हा, तू आमची परीक्षा घे. म्हणजे तुला कळेल की आम्ही खरंच गिल्टी होतो. काय परीक्षा घेणार मी? घे ना घे. काय पण परीक्षा घे. घे. तू आम्हाला काही सांगू शकतेस. आम्ही काही करायला तयार आहोत. हे बघ, आम्ही चुकलोत, आम्ही गिल्टी होत हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तू जे सांगशील ते करू. आम्हाला खरंच पश्चाताप झालाय का आमच्या वागण्याचा. आणि लीला तुला खरं सांगू, बाप्पाने ना जाता जाता आमच्या डोक्यात प्रकाश पाडला. खरंच गिल्ट आलाय आम्हाला. ठीक आहे, कान पकडा. ओके. माझे नाही, तुमचे स्वतःचे. स्वतःचे? स्वतःचे. हा हा. उठा बशा काढा. उठा बशा. काय झालं? बाप्पानी प्रकाश पाडलाय ना डोक्यात? हो. चला, 1 2 बापरे. 3 वहिनी 4 5 दुखतायत पाय. 6 7 चला 8 हो 9 हा. आणि 10 10 10. ऐक. झालं. म्हणजे आता आम्ही परीक्षा पास झालो ना? झालात. थँक्यू लीला. पण पहिला टप्पा म्हणजे प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. रिफ्रेशमेंट येतीलच आता थोड्या वेळा. नो प्रॉब्लेम. सर तुमचा फोन अँड ओनली इम्पॉर्टंट कॉल्स विश्वा. ओके सर. शुड वी रिव्ह्यू करूया आपण. वेल लीला, अगं तुला एजंटचा फोन आला होता का? एजंटचा फोन नाही का? भैया एजे तुला ऑफिसला गेल्यावर फोन नाही करत? ते का करतील मला कॉल? अगं तुमचं नवीन लग्न झालंय ना? मग नवरा बायकोने फक्त कामासाठीच फोन करायचा का? आता सरूच बघ, विराजने तिला 3दा फोन केलाय सकाळपासून. हो हो. म्हणजे मी तुला सांगते बघ, बेबी ऑफिसला गेला ना की मग एक फोन करतो, मग चहा पिताना दुसरा कॉल आणि जेवण करताना तिसरा कॉल. प्रमोद पण मला रोज जेवणाच्या आधी फोन करतात आणि त्यांना खूप काम असेल, ते बिझी असतील तर मी त्यांना फोन करते. प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांशी बोलत राहायचं असतं, एकमेकांची चौकशी करायची असते. वहिनी तुम्हाला माहितीये बेबी मला नेहमी काय म्हणतो? सरू तुझा गोड आवाज ऐकल्याशिवाय मला जेवण गोडच लागत नाही. अय्या. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच प्रेम वाढतं. ते फिल्म्स मध्ये दाखवतात नाही का? रोमॅन्स. बरोबर आहे यांचं. आमच्यात असं काही कनेक्शनच नाहीये. मी आजींना प्रॉमिस केल्याप्रमाणे एजंटना जर क्रूजवर प्रपोज करणार असेल तर मला आधी आमच्यातलं नातं पुढे न्यायला हवं. पण म्हणजे असं सारखा सारखा फोन केलेला आवडतो का आपल्या नवऱ्याला? ऑफकोर्स. तू स्वतःच एक्सपिरियन्स करून बघ ना. लाव एजंटना फोन. हा तू आत्ताच्या एजंटना फोन कर. आत्ता? हो आत्ता. आणि एजंटना म्हण
एजे तुम्ही जेवलात का? एजे मला तुमची खूप आठवण येते. कर ना एजेंना फोन कर. कर कर कर. स्पीकर वेट. मी बाहेर जाऊन करते. हा वैदी प्लॅन सक्सेस. चल चल. वाचतोय पण काही उचलत नाहीये. उचलेल उचलेल. काही नाही, ते कामात असतील त्यांच्या. तुमचा पण फोन उचलत नाहीयेत बघा. सॉरी सर, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॉल. आजी. हाय. आई नाही, लीला. तुम्ही रात्री जेवायला घरी येणार आहात ना? हॅलो, बघितलं? हे बघा, कट केला परत तुमचा पण फोन. विश्वा, ओनली इम्पॉर्टंट कॉल्स विश्वा, प्लीज. इम्पॉर्टंट कॉल म्हणजे आता आईचा कॉल हा इम्पॉर्टंटच असणार ना सर. करेक्ट आहे. एजे, ऍक्च्युली आपण बिझनेसला वेळ देण्याच्या नादात फॅमिलीला वेळ देणं विसरूनच जातो, आणि आईचा कॉल हा महत्वाचा असतो. इजे ना, त्यांना अजिबात समोरच्याचं मन जपता येत नाही. हिटलर नुसते. काय म्हणालीस माझ्या मुलाला? ते मन जपता येत नाही हो इजेंना. त्याच्यानंतर काय म्हणालीस? मी कुठे काय? लीला